शिवाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आली। झोपड्यांवरती तोडक कारवाई करत असताना जमावानं विरोध केला। यावेळी संतप्त नागरिकांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली। पोलिसांनी जमावाला पांगवण्याकरता सौम्य असा लाठीमार या ठिकाणी केला। ज्या पद्धतीने 4-4 मजली झोपड्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये होत्या। काही दिवसांपूर्वी वांद्र्याच्या झोपडपट्टीमध्ये अशी एक झोपडी कोसळल्याने काही लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर महानगरपालिकेने विविध झोपडपट्ट्यांमध्ये अशी कारवाई सुरू केली होती। शिवाजीनगरच्या झोपडपट्टीमध्ये कारवाई सुरू असताना हा तणाव काही काळ निर्माण झाला होता। प्रशांत अंकुशराव माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, आता नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच अजित, आता या ठिकाणी वातावरण पूर्णपणे निवडलेलं आहे। पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्वच पक्षाचे नेते, शिवसेना असतील, राष्ट्रवादी पक्ष असतील, सर्व असतील। प्रश्न एक या ठिकाणी निर्माण होत आहे की जी घरं तोडासाठी आलेली ती पूर्ण शिवाजीनगर मधली 2च घरांवर कारवाई का, असा तिकडच्या नागरिकांचा एक सवाल आहे। तर दुसरा असा प्रश्न निर्माण होतोय की जर इलिगल बांधकामं होती, जी अनधिकृत बांधकामं होती, ती एवढ्या वर्षापासून अनधिकृतपणे त्याचा वाढ होत होती, पण इकडचे महानगरपालिकेचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत होते। तर दुसरा प्रश्न असा निर्माण होतोय की जेव्हा कारवाई करायला आल्यानंतर इकडचा जो तणाव निर्माण करायचा आणि कारवाई पुढे ढकलायची, असंच काहीसं पुन्हा एकदा दिसायला आपल्याला दिसतंय की या ठिकाणी रस्त्यावर सगळे लोक आल्यानंतर आता मात्र कारवाई थांबलेली आहे आणि कुठेतरी परत एकदा अनधिकृत बांधकामांना एकदा पाठिंबा घातल्यासारखं दृश्य या ठिकाणी दिसतंय। खरं प्रशांत, एकूण या सगळ्यामध्ये ज्या झोपड्यांचं 4-4 मजली बांधकाम आहे, ज्या धोकादायक आहे, जिथे जीव जाण्याची शक्यता, जिथे मात्र कारवाई पालिकेनं आत घुसून करायला हवी। पोलिसांनी देखील मग कुठल्याही या विरोधाला जुमानता कामा नये अशीच अपेक्षा आपण करूया। धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।